जय शिवराय भावांनो, मी योगेश स्वागत करतो तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर सर्वात आधी तर कॉंग्रॅच्युलेशन पबजी लवर, तुमच्या भावाने पबजी डाउनलोड केलेला आहे. ते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे भावांनो. जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर आपल्याला फक्त भेटलेलं आहे अर्ली ॲक्सेस. आय होप बरेच मुलांना मिळालं असणार. तर खूप दिवसापासून वेट करत होतो भावांनो मी या दिवसाचा. तर आय होप तुमच्यापैकी खूप जास्त लोक पबजी खेळत असतील. जर खेळत असतील भावांनो तर प्लीज आपला पण व्हिडिओ लाईक करून घ्या यार. म्हणजे खुशी दाखवा यार तुमची की तुम्हाला किती खुशी आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या व्हिडिओत भेटून जातील, जे तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघणार आहात भावांनो समोर आहे. तर आजचा पण व्हिडिओ आपला खूप जास्त कडक झालेला आहे भावांनो. जर तुम्हाला त्याची वेबसाईट म्हणजे मटेरियल डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला वेबसाईटवर जावं लागणार आहे भावांनो, आणि तिथून तुम्ही मटेरियल इझिली डाउनलोड करू शकता. मटेरियल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही टेलिग्राम पण जॉईन करू शकता. तिथून पण तुम्हाला मटेरियल डाउनलोड होऊन जाईल आणि डायरेक्टली इंस्टावरून तुम्हाला आपण डेमो डाउनलोड करू शकता. तर चला आपण तुम्ही एक डेमो बघा. Lucky. जर तुम्हाला हा वाला डेमो आवडला असेल भावांनो तर येऊन जायचं लाईट मोशन ॲपमध्ये. लाईट मोशनमध्ये ॲपच्या यायच्या आधी तुम्ही हे बघा. तुमच्या भावाला मिळालेला आहे बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया. तसा तर हे वाला पण होता एक आपल्याकडे. काय नाव आहे ह्याचं? हे काय हाय काय निघाल पहिली वर्जन निघाल. दुरो हट. तर आपण त्याला आपल्या स्क्रीनवरून गायब केलेलं आहे. ठीक आहे. तर आता येऊन जाऊ द्या. चला आपण ते सर्व सोडून द्या. येऊन जा लाईट मोशन ॲपवरती. आता आपण लाईट मोशन ॲपमध्ये आल्याच्या नंतर भावांनो सिम्पली आपल्याला इथून जेवढे काही फोटोज आहेत आपले, जे आपण एक नवीन मॉडेल यूज केलेले आहे. नवीन नाही भावांनो, आपण यांच्यावर एक थोडेसे 4 ते 5 व्हिडिओ बनवलेले आहेत. बट स्टील आपण यांचे आज पण फोटो यूज केलेला आहे. पर्सनली मला पण खूप जास्त आवडते वाली मॉडेल. तर आपण लवकरात लवकर त्यांचे एक वेळेस आपल्याला फोटो शोधून घ्यायचे आहेत भावांनो. फोटो शोधून झाल्यानंतर इथून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने इथून फोटो यूज करू शकता भावांनो. खूप सोपं आहे त्यांचे फोटो यूज करणं. लाईक म्हणजे एक वेळ फक्त तुम्हाला फोटो सापडून जायला पाहिजे. आता आपल्याला फोटो सापडलेले आहेत. आता आपण लवकरात लवकर फोटो ॲड करणं चालू करायचे आहेत. तुम्ही हावाला बटन यूज करू शकता भावांनो फोटो कट करण्यासाठी, आणि हावाला बटन यूज करू शकता. जो हावाला बटन आहे तो नेक्स्ट बीटवर जाण्यासाठी असतो, आणि हावाला बटन असतो फोटो कट करण्यासाठी. एक फोटो मी तुमच्यासाठी आणखी यूज करून दाखवेल. आता हावाला बटन दाबा. हावाला बटन दाबल्यानंतर भावांनो आपण आलेलो आहे नेक्स्ट बीटवर, आणि हावाला बटन दाबा. फोटो इथून कट होऊन जाईल, आणि सिम्पली याला आपल्याला फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर आपण लवकरात लवकर जेवढे आपल्याकडे फोटो अवेलेबल आहेत तेवढे फोटो इथून ॲड करत आहे भावांनो. सगळे फोटो मी यूज नाही करू शकणार आहे, कारण की सगळे जर फोटो यूज केले तर आपला व्हिडिओ 1 ते 1.5 घंट्याचा बनून जाईल. तर एवढा व्हिडिओ तुम्ही पण नाही बघू शकाल, आणि मी स्वतः बनवू नाही शकेल. ठीक आहे. तर मी थोडेसेच फोटो यूज करणार आहे भावांनो याच्यात. बट तुम्हाला इफेक्ट कोणता कुठं पेस्ट करायचा आहे ते नक्की सांगून देईल. तर ठीक आहे, आपण एवढे फोटो इथून ॲड केलेले आहेत भावांनो. तुम्हाला हे सगळे फोटो ॲड करायचे आहेत. तर हे झाल्याच्या नंतर भावांनो सिम्पली आता आपण याच्यावर एक ब्लॅक स्क्रीन फोटो ॲड करून घेऊया. ब्लॅक स्क्रीन फोटोची नक्की ॲड करा भावांनो, कारण की ब्लॅक स्क्रीन फोटो जो आहे ना तो आपला प्रोफेशनल लुक देतो आपल्या पूर्ण व्हिडिओला. तर आपण लवकरात लवकर ब्लॅक स्क्रीन फोटो इथून ॲड करून घेऊया. तर आपण हाला ब्लॅक स्क्रीन फोटो इथून ॲड केलेला आहे भावांनो. तर याला आपल्याला सिम्पली आपण जिथपर्यंत फोटो ॲड कराल तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. सिम्पली इथपर्यंत घेऊन जायचं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला येऊन याच्यावर जो काही ओव्हरले इफेक्ट आहे आपला, जो आजचा आपण ओव्हरले इफेक्ट आहे, खूप कडक ओव्हरले इफेक्ट आहे. मला खूप जास्त आवडला हावला ओव्हरले इफेक्ट. तर आपल्याला सिम्पली याला ॲड करायचा आहे. हावला ओव्हरले इफेक्ट इथून ॲड झाल्याच्या नंतर एक आपल्याला सिम्पली जो काही आपला इमोजी आहे भावांनो आजचा, तो आपल्याला इथून सिम्पली ॲड करायचा आहे. तर इमोजीची लिंक पण खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला दिलेलीच आहे. तर आपण लवकरात लवकर इथून इमोजी ॲड करून घेऊया. तर हावाला इमोजी आपण इथून यूज केलेला आहे भावांनो, जो आहे कॅट लवर्स. तर यावाला इमोजीला आपल्याला सिम्पली अशा प्रकारे पहिल्याला बीटपर्यंत घेऊन जायचं आहे, आणि याला अशा प्रकारे आपण थोडंसं मोठं आणि बरोबर मधात सेट करून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे भावनो सगळे आपण इफेक्ट वगैरे सगळे फोटो ॲड केलेले आहेत. फक्त इफेक्ट आपल्या इथून काहीतरी इफेक्ट लावायचे आहेत, आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून जाईल रेडी.
तर आपण सिम्पल इफेक्ट लावण्यासाठी यायचं आहे बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये वापस जायचं आपल्याला. शेक इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर भावांनो सिम्पली आपला जो काही हवाला इफेक्ट आहे तो आपल्याला सिम्पली कॉपी करायचा आहे. यायचं आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला. इमोजीला आपल्याला हवाला इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. नंतर इमोजीला आपला इफेक्ट इथून पेस्ट झालेला असेल. आता आपल्याला सिम्पली परत आपल्या शेक इफेक्टमध्ये वापस यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये वापस आल्यानंतर जो काय दुसऱ्या नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला इथून कॉपी करायचा आहे. बिटमार्कमध्ये यायचं आहे भावांनो. बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर सिम्पली आपल्याला जो काही आपला हवाला म्हणजे सुरुवातीचे जेवढे काही 4 फोटो आहेत 1 2 3 4 या 4 फोटोला हवाला इफेक्ट इथून पेस्ट करून घ्या. नीट लक्षात द्या भावांनो इफेक्ट कोणते कुठं पेस्ट होत आहेत ते. 3 आणि 1 चौथा. आता याच्या समोरील 4 फोटोंना भावांनो जो तिसऱ्या नंबरचा जो काही फोटो आहे त्याला आपल्याला हवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 1 2 3 4 जे काही 4 फोटो आहेत त्याला आपल्याला तिसऱ्या नंबरचा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर हवाला इफेक्ट आपण इथून पेस्ट केलेला आहे. यायचं आहे बिटमार्कमध्ये. बिटमार्कमध्ये आल्याच्या नंतर भावांनो सिम्पली आपल्याला जेवढे काही 4 फोटो आहेत त्याला आपल्याला हवाला इफेक्ट इथून पेस्ट करायचा आहे. 1 2 आणि 3 आणि 4. आता आपल्याला सिम्पली भावांनो याच्या समोरचे जेवढे पण काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोला आपल्याला हावाला इफेक्ट जो आपण सध्या जो कॉपी केलेला आहे भावांनो इफेक्ट तो आपल्याला इथं पण पेस्ट करायचा आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला छोटे छोटे फोटो पाहायला मिळणार आहेत. 1 2 3 4 या 4 फोटोला आपण हाचवाला इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा आहे. आता याच्या समोरचा एक लास्टवाला इफेक्ट राहिलेला आहे तो आपला पेस्ट झाला की व्हिडिओ संपून जाईल पूर्णपणे. तर आपण याला कॉपी करूया. हा इथून कॉपी झाल्यानंतर बिटमार्कमध्ये यायचं आहे आपल्याला. बिटमार्कमध्ये आल्यानंतर भावांनो आता ह्याचे आपण 4 फोटोंना इफेक्ट पेस्ट केलेला आहे इथपर्यंत. तर याच्या समोरचे जेवढे काही फोटो आहेत त्या सगळ्या फोटोला हवाला इफेक्ट इथून पेस्ट करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बनवून जाईल रेडी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज. लव यू.